हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी के प्रॅक्टिस सेट क्रमांक 35 बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कशाचा होता? पर्याय आहेत: 1 भक्ती, 2 प्रतिमा पूजा आणि यज्ञ, 3 निसर्गाची पूजा आणि यज्ञ, 4 निसर्गाची उपासना आणि भक्ती। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने निसर्गाची पूजा आणि यज्ञ हा होता। प्रश्न क्रमांक 2, जैनांच्या पवित्र ग्रंथांना काय म्हणतात? पर्याय आहेत: 1 अगमसूत्र, 2 अंगा, 3 पर्वा, 4 उपंगा। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे जैनांच्या पवित्र ग्रंथांना अगमसूत्र असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3, गुप्ताचे युगात वराह मिहिराने वृहूत संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयावर ग्रंथ होता? पर्याय आहेत: 1 खगोलशास्त्र, 2 स्टेटक्राफ्ट, 3 आयुर्वेदिक औषध प्रणाली, 4 अर्थशास्त्र। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे तर तो खगोलशास्त्र या विषयावरचा ग्रंथ होता। प्रश्न क्रमांक 4, अजिंठ्याचे चित्र काय दर्शविते? पर्याय आहेत: 1 रामायण, 2 महाभारत, 3 जातक, 4 पंचतंत्र। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे अजिंठ्याचे चित्र हे जातक दर्शविते। प्रश्न क्रमांक 5, अद्वैत तत्वज्ञान कोणी दिले? पर्याय आहेत: 1 शंकराचार्य, 2 रामानुजाचार्य, 3 नागार्जुन, 4 वसुमित्रा। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे अद्वैत तत्वज्ञान हे शंकराचार्य यांनी दिले। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? पर्याय आहेत: 1 अकबर, 2 जहांगीर, 3 शहाजहा, 4 औरंगजेब। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे जहांगीर मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला। प्रश्न क्रमांक 7, शिवाजी महाराजांच्या 8 सदस्यीय परिषदेत म्हणजेच अष्टप्रधान खालीलपैकी कोणाकडे अर्धमंत्री होते? पर्याय आहेत: 1 पेशवा, 2 अमात्य, 3 सुमंत, 4 पंडितराव। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या 8 सदस्यीय परिषदेत म्हणजेच अष्टप्रधान अमात्य यांच्याकडे अर्धमंत्री होते। प्रश्न क्रमांक 8, शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? पर्याय आहेत: 1 पेशवा, 2 सचिव, 3 मंत्री, 4 मंता। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना म्हणतात पेशवा। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणाच्या शेवटी मराठा पेशव्याला त्यांच्या पदावरून हटवले, त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले? पर्याय आहेत: 1 वेतस्ती, 2 कॉर्नवालिस, 3 डलहौसी, 4 हेस्टिंग्ज। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे हेस्टिंग्ज यांच्या शेवटी मराठा पेशव्याला त्यांच्या पदावरून हटवले, त्यांचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्यांच्या दूरच्या ठिकाणी पाठवले। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली? पर्याय आहेत: 1 भारतीय परिषद कायदा 1861, 2 भारतीय परिषद कायदा 1892, 3 भारतीय परिषद कायदा 1909, 4 भारत सरकार कायदा 1935। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय परिषद कायदा 1909 या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली। प्रश्न क्रमांक 11, भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे हे संघाचे कर्तव्य असते? पर्याय आहेत: 1 अनुच्छेद 215, 2 अनुच्छेद 275, 3 अनुच्छेद 325, 4 अनुच्छेद 355।
पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे अनुच्छेद 355 या भारतीय संविधानाचं या अनुच्छेदात बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे हे संघाचे कर्तव्य असते. प्रश्न क्रमांक 12 भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? पर्याय आहेत 1 भाग 1, 2 भाग 2, 3 भाग 3, 4 भाग 4. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय संविधानाचा भाग 3 हा भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 13 संविधानाचे दुरुस्तीची पद्धत संविधानाचे कोणत्या अनुच्छेदात दिले आहे? पर्याय आहेत 1 348, 2 358, 3 368, 4 378. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे संविधानाच्या दुरुस्तीची पद्धत संविधानाचे 368 या अनुच्छेदात दिली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 हा प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 15 RTI कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते? पर्याय आहेत 1 गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती, 2 न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती, 3 बौद्धिक मालमत्तेवरील माहितीशी संबंधित सशर्त प्रकटीकरण, 4 मंत्रिमंडळाच्या चर्चेची नोंद करणारे कॅबिनेटचे पेपर्सकडे नेणारी माहिती. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे RTI कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी बौद्धिक मालमत्तेवरील माहितीशी संबंधित सशर्त प्रकटीकरण ही माहिती दिली जाऊ शकते.